नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एका मराठी सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या सिनेमाचं नाव आहे क्रांती ज्योत विद्यालय मराठी माध्यम. आता ह्या सिनेमाचा रिव्ह्यू मी बऱ्याच दिवसांनी करते आहे, पण हा रिव्ह्यू खूप गरजेचा होता आणि खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्याकडे मे बी दुर्लक्ष होतंय किंवा त्या सगळ्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. तर ह्या रिव्ह्यूमध्ये या सिनेमामध्ये काय दाखवायचा प्रयत्न केलेला आहे याचं मी एक तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणून सांगणार आहे. मी स्वतः एका मराठी मीडियमच्या शाळेतून शिकले आणि माझं सौभाग्य म्हणा की जिथे मी राहत होते तिथेच माझं लग्न झालेलं असल्यामुळे ज्या शाळेत मी शिकले त्याच शाळेत माझी मुलगी 10वी शिकली. जेव्हा मी शिकत होते तेव्हा शाळेच्या 3 ब्रांचेस होत्या, 2 मराठी मीडियमच्या आणि एक तिसरी इंग्लिश मीडियमची. आणि शाळा तुडुंब भरलेली असायची. सकाळचं अधिवेशन, संध्याकाळचं अधिवेशन आणि नवीन नवीन ॲडमिशन सतत चालू असायच्या. मी जिथे राहते बोरलीत त्या शाळेचं एक नाव होतं. त्यानंतर मी माझ्या मुलीला जेव्हा ॲडमिशन घ्यायला त्याच शाळेत गेले ज्या शाळेत मी होते, तेव्हा कळलं की ती शाळा बंद झालेली आहे, म्हणजे ती शाखा बंद झालेली आहे. सो आम्ही दुसऱ्या शाखेत ॲडमिशन घेतली माझ्या मुलीची आणि तेव्हा कळलं की मराठी मीडियममध्ये 3रीपासून इंग्लिश कन्व्हर्सेशनचे वेगळे क्लासेस चालू झालेले आहेत. तसेच इयत्ता 6वीपासून सायन्स आणि मॅथ्स हे 2 विषय इंग्लिशमध्ये घेत आहेत की पुढे जाऊन मुलांना त्रास होऊ नये. म्हणजेच काय तर सेमी इंग्लिशसुद्धा चालू झालं होतं शाळेत आणि त्या दोन्ही गोष्टी माझ्या मुलीला मिळाल्या. एवढंच म्हणजे ह्याशिवायही बाकी गोष्टी शाळा करत होती. पण आता ह्या शाळेची सुद्धा अशी अवस्था आहे की ही शाळासुद्धा बंद होऊन इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये एखाद किंवा 2 वर्ग मराठी माध्यमाचे चालू राहतील असं वाटतंय. मी तुम्हाला उदाहरण दिलं की हा विषय आहे सिनेमाचा. हे एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, जे माझ्या डोळ्यासमोर घडतंय आणि मला ते जास्त भिडलं ह्या गोष्टीमुळे. तर आता आपण येऊया रिव्ह्यूकडे. तुम्हाला विषयाचा अंदाज आला असेल की विषय किती मोठा आहे, गडद आहे. तर अलिबाग येथे नागाव हे गाव आहे, तिथे एक शाळा आहे, क्रांतीज्योत विद्यालय मराठी माध्यमाची शाळा, आणि जी बंद पडणार आहे कारण ती 90 वर्षापूर्वी बनलेली शाळा आहे आणि ती धोकादायक इमारत सांगून ती शाळा बंद पाडण्यात येत आहे आणि तिथे इंटरनॅशनल स्कूल होणार आहे. तेव्हा तिकडचे शिर्के जे गुरुजी आहेत, प्रिन्सिपल, ते आपल्या माजी विद्यार्थ्यांना तिकडे बोलवून घेतात. त्यांच्या मदतीने ते शाळा वाचवण्याचा प्रयत्न त्यांचा मनसुबा असतो आणि त्यांच्या प्रयत्नाने ते शाळेला वाचवू शकतात का, का शाळा पडते, हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. गाभा स्टोरी तुम्हाला समजलेली आहे, तर या संदर्भातच हा सिनेमा फिरतो. जर तुम्ही मराठी माणूस आहात, जर तुम्ही मराठी माध्यमातून शिकलेले आहात आणि जर तुम्ही आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे हे पाहत आहात की मुंबईत, महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्याकडे मराठी बोललं जात नाही आहे, मराठी माध्यमातून शिकवलं जात नाही आहे, मराठी ही मुख्य भाषा राहत नाही आहे, आपल्या मुलांना मराठी नीट बोलता येत नाही आहे, म्हणजेच काय तर मराठी मरणाच्या दारात पोचलेली आहे. जर मराठी शाळाच नाही राहिल्या तर मराठी बोलणार कोण? मराठी शिकवलंच नाही गेलं तर हल्लीच्या मुलांना मराठी कसं येईल? सो हा असा प्रश्न ह्या सिनेमात मांडलेला आहे आणि वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या लेयर्समध्ये, पद्धतीने तो मांडण्यात आलेला आहे. तर काही
क्षण असे आहेत की जे तुम्हाला हसवतील, काही क्षण जे आहेत ते तुम्हाला भावुक करतील, असे या सिनेमात दाखवण्यात आलेले आहेत. तर ह्याच्यात उल्लेखनीय कामगिरी सगळ्याच कलाकारांनी केलेली आहे. सगळेच आपले मराठी कलावंत गुणी आहेत. तर तुम्ही जर मराठी सिनेमाचे चाहते आहात, मराठी कलाकारांचे चाहते आहात, तुम्ही स्वतः एक मराठी माणूस आहात, तुम्ही मराठी शाळेत शिकलेले आहात, तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हा नक्की पाहावा आणि तुमच्या मुलांना हे दाखवावा, असा सिनेमा आहे. यातला विषय तुम्हाला समजला, तुमच्यापर्यंत पोचला, तर सिनेमाचं अर्ध काम झालेलं असेल असं मला वाटतं. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोचवा, बघा, लोकांना दाखवा. ह्या सिनेमाचा रिव्ह्यू मध्ये एक रेटिंग द्यायची असेल तर मी ह्या सिनेमाला 5 पैकी 3 स्टार देईन. काही ठिकाणी थोडासा रेंगाळतोय असा आपल्याला सिनेमा वाटतो, परंतु सिनेमा आपल्याला तेवढंच गुंतवून सुद्धा ठेवतो. जेव्हा त्या मूळ विषयावर सिनेमा जेव्हा येतो तेव्हा तो आपल्याला एंगेज करतो. ओके. सो हेमंत ढोमे यांच्या दिग्दर्शन तर नेहमी चांगलंच असतं, तुम्हाला माहिती आहे. सो अशा प्रकारे तुम्ही या सिनेमाला आपला वेळ द्याल असं मला नक्कीच वाटतं. बाकी तुमची इच्छा. थँक्यू सो मच.